हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या 34 कंत्राटी कामगारांनी किमान वेतनासह विविध मागण्यांसाठी मागील महिन्यात हुपरी नगर परिषद कार्यालयासमोर सुरू केलेलं काम बंद आणि ठिय्या आंदोलन मागण्या मान्य झाल्यानं मागे घेतलं होतं। मात्र ठेकेदारानं सर्वच कामगारांना कामावर घेण्यास नकार दिल्यानं शुक्रवारपासून पुन्हा 34 कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली होती। दरम्यान आमदार अशोकराव माने यांनी याबाबत सोमवारी 17 ऑगस्ट रोजी नगर परिषदेत मुख्य ठेकेदार आणि प्रशासनाची बैठक घेण्याचं आश्वासन दिल्यानं कामगारांनी आमरण उपोषण तात्पुरतं स्थगित केलंय। हुपरी नगर परिषदेच्या 34 कंत्राटी कामगारांनी मागील महिन्यात किमान वेतनासह विविध मागण्यांसाठी 10 दिवस काम बंद आणि ठिय्या आंदोलन केलं होतं। त्यावेळी आमदार अशोकराव माने, माजी आमदार डॉ. सुजित मिंचेकर, अजित सुतार, अशोक खाडे, सुभाष कागले यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन मध्यस्थी करत आंदोलन स्थगित केलं होतं। मात्र संबंधित ठेकेदारानं सर्व 34 कर्मचाऱ्यांना 1 जुलैपासून कामावर घेणं अशक्य असल्याचं सांगितलं होतं। त्यामुळे संतप्त झालेल्या 34 कंत्राटी कामगारांनी शुक्रवारी नगर परिषदेच्या आवारात पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात केली होती। त्यामध्ये महिला तसंच पुरुष कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता। दरम्यान शुक्रवारी रात्री आमदार अशोकराव माने यांनी आंदोलक कर्मचाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली। सोमवारी 17 ऑगस्ट रोजी नगर परिषदेत मुख्य स्वच्छता ठेकेदार आणि प्रशासनाची बैठक घेऊन 10 वर्ष काम करणाऱ्या सर्वच स्थानिक कामगारांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितल्यामुळे आमरण उपोषण स्थगित करण्यात आलं। यावेळी मुख्याधिकारी अजय नरळे, मनसे जिल्हाध्यक्ष दौलतराव पाटील, अशोक खाडे, सुभाष कागले, अजित सुतार, रफिक मुल्ला, पांडुरंग माणकापुरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।